नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे आपला जो विषय आहे जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संबंधी आपल्याला आज पाहायची आहे स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले मी स्टेट बोर्ड जे आपले बेसिक स्टेट बोर्ड आहेत त्यामधले चॅप्टर ॲनालिसिस करून ओके आणि आयोगाचे प्रश्न पाहून जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात ते पॉईंट्स घेतले आणि त्या पॉईंट्सवर कुठले चॅप्टर स्टेट बोर्डामध्ये कुठल्या क्लासच्या वर्गामध्ये आहेत ते मी क्लासिफाय केले. ठीक आहे, तर मग आज पुन्हा ही स्ट्रॅटेजी एकदा मी पाहतोय. ओके, याच्यामध्ये बघा आता मी सुरुवात करताना काय करणार आहे तर आपण सगळ्यात पहिले ही जी आपला जो विषय आहे बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी याला इथून पुढे आपण असेच संबोधूयात. जनरल सायन्स हा विषय प्रिलिम्सला आहे, फक्त मेन्समध्ये शब्द वापरतो टेक्नॉलॉजी, मग कंबाईनला आणि राज्यसेवेला सुद्धा. ठीक आहे, पण याचा अभ्यास करताना तुम्हाला एकत्रित अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, पण सुरुवात करताना बघा की तुम्हाला स्टेट बोर्ड गरजेचे आहेत का. बघा, जर तुम्ही 6वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचले तरच तुम्हाला 11-12चे स्टेट बोर्ड समजणार आहेत किंवा त्या गोष्टी समजणार आहेत. ठीक आहे, म्हणजे अभ्यास करताना नेहमी सुरुवात करणं अपेक्षित आहे बेसिक्सपासून. ठीक आहे, आता तुमची परीक्षा कंबाईन मेन्स असू द्या किंवा येणारी कंबाईन प्रिलिम्स किंवा राज्यसेवा असू द्या आणि किंवा ज्या सगळ्या इतर सरळ सेवा परीक्षा आहेत म्हणजे तांत्रिकच्या परीक्षा आहेत, वनरक्षक आहेत, तलाठी, सगळ्या परीक्षांमध्ये आपण प्रश्न बघितले तर साधारणतः मॅक्झिमम प्रश्न स्टेट बोर्ड बेस आपल्याला पाहायला मिळतात आणि जे काही प्रश्न 11-12 मधले आहेत ते त्यांचं जे बेसिक आहे ते स्टेट बोर्डामध्ये आहे. ओके, मग अभ्यास करताना सगळ्यात पहिले मी तुम्हाला आज सांगणार आहे की तो एक सिलेबस जनरल काय आहे आणि स्टेट बोर्डचे टॉपिक कुठले, स्टेट बोर्ड चॅप्टर वाईज टॉपिक कुठले आणि ते टॉपिक कुठल्या बुकमध्ये करायचे हे आपण आज एक्सटेन्सिव्हली पाहूयात आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मग सिलेबस अभ्यास कसा करावा विज्ञान सगळ्या गोष्टी आपण पाहायचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर बघा मग राज्यसेवा पूर्व, कंबाईन गट ब गट क, प्रिलिम्स आणि मेन्सची परीक्षा आणि सगळ्या ज्या परीक्षा आपल्या सरळ सेवा आहे यासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी खूप अत्यावश्यक ठरणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, चला तर बघा सुरुवात करताना सगळ्यात पहिला मुद्दा जो तो आहे सिलेबसचा मुद्दा आहे. राज्यसेवेच्या प्रिलिम्सला आपला विषय कुठला तर तो आहे बघा जनरल सायन्स. तर बघा आपल्या प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये आयोगाने 7वा पॉईंट मेन्शन केला आहे बघा जनरल सायन्स सामान्य विज्ञान. प्रिलिम्सला मेन्समध्ये टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं बघा जी आपली कंबाईनची प्रिलिम्स आहे, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये आपल्याला विषय दिला आहे बघा तो म्हणजे सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. ओके, हे सिलेबस आपल्याला दिलेले आहेत. सेम बघा कंबाईनच्या मेन्समध्ये पण पॉईंट दिले आहेत, फक्त कंबाईनच्या मेन्समध्ये हा आरोग्यशास्त्र पॉईंट नाही आहे आणि कंबाईनच्या मेन्समध्ये टेक्नॉलॉजीचे पॉईंट्स आहेत, रिमोट सेन्सिंग आहे, ICT आहे, कम्प्युटर आहे. ओके, तर या सगळ्यांचा अभ्यास सुरुवात करताना जी तुमची येणारी परीक्षा आहे बघा, मी तुम्हाला आता मेनली सांगतो जी आपली येणारी परीक्षा आहे म्हणजे पुढल्या वर्षीच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तर बेसिकपासून अभ्यास करा. ओके, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सगळ्यात मी इलेक्शन इयर आहे, जास्त जागा निघतात आणि साधारणतः एक्झाम पण लवकर होऊ शकते असा बरेचदा लोक अंदाज लावतात. पण या सगळ्यांमध्ये बघा अभ्यास सुरू करताना बेसिकपासून अभ्यास सुरू आपण केला पाहिजे. मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांना नक्की तुम्हाला या स्टडीचा फायदा होईल. ठीक आहे, मग आता बघा आता आपण जर ॲक्च्युली बघितलं समजा साधारणतः पूर्ण सिलेबस जर आपण एक प्रॉपर क्लासिफाय केला तर बघा सिलेबस क्लासिफाय करताना आयोगाने फक्त एवढे पॉईंट मेन्शन केले आपल्या सामान्य विज्ञानाचे. तर बघा बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी, हायजीन, फिजिक्स आणि केमिस्ट्री, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. म्हणजे साधारणतः कुठली पण परीक्षा घ्या, MPSC घ्या की UPSC घ्या की कुठली परीक्षा, NDS, CDS, सरळ सेवा, तलाठी, कुठलीही परीक्षा घ्या तुम्हाला या संदर्भात तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. याच्यामध्ये थोडासा पण ॲग्रीचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, पण ठीक आहे एनी हाऊ लक्षात ठेवा बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन हे बायोचेच पार्ट आहेत, त्याच्यामुळे आपण फक्त इथून पुढे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री अशा प्रकारचाच अभ्यास करताना आपला येथे करायचा आहे. ठीक आहे, आता बघा सुरुवात करताना कुठली बुक वाचली पाहिजेत. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये मी किती प्रश्न कोणत्या एक्झामला येतात वगैरे काहीच तुम्हाला सांगणार नाही आहेत. राज्यसेवेला साधारणतः 20-22 प्रश्न येतात, राज्यसेवेला कंबाईनला साधारणतः 15 प्रश्न आपल्याला येतात प्रिलिम्सला, त्याच्यानंतर कंबाईन मेन्सला पण 15 प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण सिलेबस चेंज झालेला आहे. ठीक आहे, पण या सगळ्यांमध्ये बघा अभ्यास करताना प्रश्न कशावर येतात त्यापेक्षा आता प्रश्न कुठले येतात आणि कुठले बुक केले पाहिजे. ठीक आहे, तर बघा सुरुवात करताना तुम्ही स्टेट बोर्डचे बुक कुठले केले पाहिजे तर ते बुक आहेत बघा. सगळ्यात पहिले बघा हे बुक आहे 6वीचं बुक आहे बघा सामान्य विज्ञान, हे 7वीचं बुक आहे बघा सामान्य विज्ञान आणि हे 8वीचं बुक आहे बघा. 6वी, 7वी, 8वी 3 बुक आहेत. बऱ्याच मुलांना काय वाटतं सर मी फक्त 9वी 10वीच करणार, हे बुक करणार नाहीत, पण असं करू नका. नवीन बुक ही खूप चांगली बुक आहे, तुमचं बेसिक्स क्लिअर होईल आणि यातनं प्रश्न येतात. राज्यसेवेला 7वीमधनं प्रश्न विचारलेले आहेत. ओके, मागच्या 22 मध्ये 21 मध्ये सुद्धा. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.
ओके, हे 3 बुक्स महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आता हे बुक्स कसे कंपाईल केले आहेत मी, याची तुम्हाला जी PDF आहे ती टेलिग्रामला मिळेल आणि आपल्या ॲपला पण मिळेल, सायन्स बाय राहुल देशमुख ॲपला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या टेलिग्रामला यांची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, चला बघा. त्याच्यानंतर बघा पुढले बघा, तर हा आता बघा 6वी 7वी 8वी हे जे स्टेट बोर्ड आहे यावर नाव आहे सामान्य विज्ञान. मात्र 9वी आणि 10वी जे आहे, 10वीला 2 बुक आहे बघा, पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान असं नाव दिलेलं आहे. मग तुम्हाला कळलं असेल की सायन्स आणि टेक्नॉलॉजी मेन्सला आहे, जनरल सायन्स प्रिलिम्सला आहे. म्हणजे साधारणतः तुमच्या स्टेट बोर्डमध्ये टेक्नॉलॉजीचा काहीतरी भाग आपल्याला मेन्शन असला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर बघा हे 3 बुक असे 6 बुक्स खूप बेसिक बुक्स आहे, ही आपण अभ्यास केली पाहिजे. यावर मॅक्झिमम प्रश्न येतात. याच्या बेसिकवर आपण 11-12चे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता नंतर कुठली बुक महत्त्वाची आहे, तर बघा नंतर जे प्रश्न येतात ते अवघड प्रश्न, तर ते अवघड प्रश्न आहेत बघा या बुकमधनं. बघा बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे 11वीचे बुक्स आहेत 3. स्टेट बोर्डचे बुक मी म्हणतोय. NCERT पण एक वेगळा पॉईंट आहे, ते पण मी नंतर घेणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी स्टेट बोर्ड 6वी ते 10वी कसे वाचायचे तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर आपण मग 11-12 ॲड करू. ठीक आहे, बघा हे 3 बुक आहेत. ओके, नंतर बघा त्याच्यानंतर बघा हे 12वीचे बुक आहेत, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे बायोचे बुक्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, साधारणतः म्हणजे मग 6 बुक 11-12चे आणि 6 बुक्स स्टेट बोर्डचे बेसिक, म्हणजे असे एकूण 12 बुक आहेत ज्यातनं प्रश्न येतात. ठीक आहे, याच्यामध्ये 11-12चे NCERT सुद्धा काही महत्त्वाचे आहेत. ओके, पण मी तुम्हाला सजेस्ट करतो आज फक्त आपण फोकस करूयात स्टेट बोर्ड 6वी ते 10वी. ठीक आहे, तरी पण बघा NCERT कुठले, तर बघा NCERT हे 11-12ची बायोलॉजी आहे NCERT. त्याच्यानंतर बघा हे 11-12ची फिजिक्सची बुक्स आहेत 11-12. त्याच्यानंतर ही 11-12ची केमिस्ट्रीची बुक पार्ट 1 पार्ट 2 11-12ला आपल्याला फिजिक्सचे पाहायला मिळतात NCERT. त्याच्यानंतर बघा ही केमिस्ट्रीचे पार्ट 1 पार्ट 2 आहे बघा 11वीचे. त्याच्यानंतर परत 12वीला पार्ट 1 पार्ट 2 केमिस्ट्री आहे NCERT मध्ये. ओके, ठीक आहे, पण लक्षात ठेवायचं हा सगळा अभ्यास करताना आपल्याला सुरुवात करायची आहे ती आपल्या बेसिक बुकपासनं, म्हणजे आपल्या बेसिक स्टेट बोर्डपासनं. ठीक आहे, आता बघा मी काय करणार आहे, बघा मी काय करतो, बघा मी सगळ्यात पहिले काय केलं आहे, आयोगाचे जे प्रश्न बघितले आतापर्यंत आलेले 13पासून 22पर्यंत बघा आतापर्यंतचे आयोगाचे प्रश्न आलेले आहे. MPSC मध्ये मग कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, फॉरेस्ट असू द्या, CDP असू द्या, जुन्या सगळ्या परीक्षा ज्याला सायन्सचा विषय आहे त्याच्यामध्ये काय केलं बघा, साधारणतः 13पासून 22पर्यंत प्रश्न बघितले. तर हे प्रश्न पाहून जे काही मेन टॉपिक आहेत ते टॉपिक मी स्टेट बोर्डच्या इंडेक्सला मॅच केले, चॅप्टर्सला मॅच केले आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये 10 टॉपिक्स आपण वेगळे केले आणि त्यानुसार आपण चॅप्टर अरेंज केले. ठीक आहे, मग आता मी काय केलं बघा, आपण काय केलं तर 6वी 7वी 8वी 9वी 10वी पार्ट 1 आणि 10वी पार्ट 2. ठीक आहे, तर या बेसिक बुकमध्ये कोणता टॉपिक कुठल्या चॅप्टरमधून करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे, स्ट्रॅटेजी सांगणार आहे, लक्षात ठेवा. ही स्ट्रॅटेजी मी स्वतः तयार केलेली आहे. तुम्ही भरपूर ठिकाणी ही गोष्टी पाहू शकता, पण ही स्वतः मी डेव्हलप केलं आहे. ओके, स्वतः मी माझ्याकडेच्या नोट्स पण आहेत, रॉ नोट्स तयार केलेल्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये माझ्या. ओके, त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक मी सगळ्यांसाठी केलेलं आहे. ओके, चला तर आता आपण बघूयात. बघा सगळ्यात पहिले आपण सुरुवात करताना आपण मेन पॉईंट्स बघूयात, स्टेट बोर्डचे चॅप्टर्स आणि आयोगाचे प्रश्न. यानुसार मेन टॉपिक कुठले, तर बघा बायोमध्ये साधारणतः प्रश्न विचारताना आयोग इतक्या पॉईंटला बरेचदा फोकस करतं. आपण एकदा पॉईंट वाचूयात. बघा बायोलॉजी, जीवशास्त्र, इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, तर मानवी संस्था म्हणजे ह्युमन सिस्टीम, एकूण 11 सिस्टीम्स आहेत, त्याच्यापैकी 6 मध्ये जास्त प्रश्न विचारतात. त्या कुठल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला मी ॲनालिसिस करून. ठीक आहे, सगळ्यात पहिले मानवी संस्था. नंतर बघा पेशी टॉपिक एक महत्त्वाचा आहे, सेल. नंतर पोषण म्हणजे न्यूट्रिशन हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. आरोग्य आणि रोग, हेल्थ अँड डिसीज हा टॉपिक महत्त्वाचा आहे. बघा आयोगाने आरोग्यशास्त्र हा टॉपिक वेगळा दिलेला आहे, हायजीन, पण ॲक्च्युली आरोग्यशास्त्र हा टॉपिक बायोचा आहे म्हणून याच्यामध्ये मी हा टॉपिक इन्क्लूड केला आहे. त्याच्यानंतर बघा जैवतंत्रज्ञान आणि ऊती, बायोटेक्नॉलॉजी अँड टिश्यू. बघा जरी बायोटेक्नॉलॉजी हा मेन्सचा टॉपिक आपल्याला वाटतो राज्यसेवेच्या मेन्सचा, तरी सुद्धा याच्यावर प्रिलिम्सला प्रश्न येतात म्हणून हा टॉपिक मी मेन्शन केला या ठिकाणी. ज्यावर स्टेट बोर्ड बेसिक्समध्ये सुद्धा काही चॅप्टर्स आहेत 9वी 10वीमध्ये, ते पण आपल्याला पाहायचे आहेत. बघा सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन, याच्यामध्ये ॲनिमल आणि प्लांट्स या दोघांचा आपल्याला पाहायचं आहे क्लासिफिकेशन. नंतर बघा अनुवांशिकता, हेरिडिटी, सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, पर्यावरण, एन्व्हायरमेंट. आता बघा पर्यावरणाचा सेपरेट सिलेबस आहे, राज्यसेवा पूर्वला आहे, थोडा पार्ट मेन्सला पण आहे आणि कंबाईन मेन्सला पण पर्यावरण आहे. पण पर्यावरण लक्षात ठेवा, पर्यावरणाचा काही भाग भूगोलामध्ये येतो, काही भाग सायन्समध्ये येतो आणि थोडासा प्रॉपर भाग पर्यावरणाचा आहे. तर पर्यावरणाचे जे काही राज्यसेवेला 5 प्रश्न असतात
त्याच्यापैकी जे एक 2 प्रश्न तुम्हाला सायन्समध्येच कव्हर होतात, जे तुमच्या स्टेट बोर्डामध्ये ऑलरेडी चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही 10 पॉईंट्स नोट करून घ्या, स्क्रीनशॉट याचा काढून घ्या, याची PDF पण अवेलेबल आहे. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. तर आता हे टॉपिक आपण कुठनं कसे करायचे हे तुम्हाला सांगेल स्टेट बोर्डामध्ये. ठीक आहे, त्याच्या आधी आता आपल्याला पाहायचं आहे, आपला विषय फिजिक्स आहे. बघा, फिजिक्स इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले ज्यावर प्रश्न येतात तर बघा, भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी, गती, बल, दाब, मोशन, फोर्स, प्रेशर, हे सुद्धा प्रश्न बरेचदा येतात. याच्यावरचे गणित आयोग विचारतं. नंतर कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, वर्क, एनर्जी, पॉवर, मशीन, उष्णता म्हणजे हीट. ओके, आता हा मशीन्स टॉपिक आहे, नवीन टॉपिक इन्क्लूड आहे स्टेट बोर्डामध्ये, म्हणून इथे मी घेतलेला आहे. उष्णता म्हणजे हीट. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन जुन्या बुक्समध्ये 11-12 मध्ये होतं, मात्र यासंबंधी मेन आता पॉईंट स्टेट बोर्डामध्ये सुद्धा आलेले आहे, बेसिक स्टेट बोर्डामध्ये. ठीक आहे, नंतर बघा, अवकाश तंत्रज्ञान हा टॉपिक राज्यसेवेच्या मेन्सचा टॉपिक आहे. आणि ICT आपण जे म्हणतो कंबाईन मेन्सचं, तर त्या संदर्भाने हा टॉपिक महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला बेसिक स्टेट बोर्डमध्ये आहे, म्हणून इथे घेतलेला आहे. स्पेस टेक्नॉलॉजी, ध्वनी म्हणजे साऊंड, प्रकाश, लाईट, संगणक तंत्रज्ञान, संगणक हा ICTचाच एक भाग आहे. संगणकावर सिलेबसमध्ये आपल्याला आहे मेन्सला, आणि राज्यसेवेच्या मेन्सला सुद्धा आहे, कंबाईन मेन्सला सुद्धा आहे. तर या संदर्भात चॅप्टर आपल्याला एक पाहायला मिळतं स्टेट बोर्डामध्ये, म्हणून मी हा पण टॉपिक इन्क्लूड केला आहे. आणि 10वा टॉपिक आहे बघा, विद्युत धारा आणि चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ठीक आहे, तर या टॉपिकवर पुन्हा प्रश्न येतात. तुम्ही जर मागचे प्रश्न बघितले तर यावर पुन्हा प्रश्न येतात. ठीक आहे, चला. आणि आता शेवटचं याच्यामध्ये केमिस्ट्री. एकदा ही केमिस्ट्री बघितलं की आपण हे टॉपिक कुठनं करायचे हे तुम्हाला मी सांगेल. चला, तर बघा, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, इम्पॉर्टंट टॉपिक्स. याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले पदार्थांच्या अवस्था, स्टेट्स ऑफ मॅटर, अणु अणूची रचना, ॲटम आणि स्ट्रक्चर. ठीक आहे, फक्त टॉपिक पाहून घ्या. नंतर या टॉपिकमध्ये काही सब टॉपिक्स आहेत ज्यावर प्रश्न येतात, म्हणजे अणूमध्ये मग अणूची रचना, सायंटिस्ट, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुअंक, अणुवस्तुमानांक वगैरे भरपूर गोष्टी आहेत. पण आपण सध्या फक्त मेन टॉपिक फोकस करूयात, जेणेकरून एक्झामला आपण जेव्हा प्रिपेअर करू तेव्हा आपण बेसिक आपलं वाचून झालेलं असेल. ठीक आहे, नंतर बघा, धातू विज्ञान, मेटलर्जी, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन, आम्लारी क्षार, ॲसिड बेस सॉल्ट, कार्बनचे जग म्हणजे वर्ल्ड ऑफ कार्बन, आवर्त सारणी म्हणजे पेरियोडिक टेबल, किरणोत्सारीता म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटी, पदार्थ आपल्या वापरातील म्हणजे सबस्टन्सेस इन डेली यूज, नैसर्गिक संसाधने म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा टॉपिक डिकेटली मेन्सला टॉपिक आहे राज्यसेवेच्या, तरीसुद्धा यावर स्टेट बोर्डामध्ये काही चॅप्टर्स आहेत, तर ते आपण वाचले पाहिजे. ठीक आहे, बघा, अशा प्रकारचे हे 11 टॉपिक आपल्याला केमिस्ट्रीचे पाहायला मिळतात. म्हणजे 10 फिजिक्स, 10 केमिस्ट्री आणि 10 बायोलॉजी असे टॉपिक्स आपल्याला पाहायला मिळतात. आता स्टेट बोर्डच्या 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1, 10वी पार्ट 2 याच्यामध्ये चॅप्टर वाईज अभ्यास कसा करायचा कंपाईल करून. मित्रांनो, आपण काय करतो, आपण पहिले 6वी वाचतो, मग 7वी वाचतो, मग 8वी वाचतो. प्रॉब्लेम काय होतो, 6वीमध्ये 4 चॅप्टर समजा बायोचे आहे, मग फिजिक्स आहे, मग केमिस्ट्री आहे, लिंकच लागत नाही. परत 7वीमध्ये तसंच आहे, 8वीमध्ये तसंच आहे. पण आता आपण काय करूयात, आपण एकच टॉपिक निवडूयात. मग हा एकच टॉपिक संदर्भात जे चॅप्टर्स आहेत 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी एकत्र करूयात आणि वाचूयात. काय होणार आहे, यामुळे त्या टॉपिक संदर्भात जे बेसिक पॉईंट्स आहेत स्टेट बोर्डचे सगळे आपले कव्हर होतील. 6वी, 7वी बेसिक, मग 8वी, 9वी, 10वी सगळं कव्हर होईल. आणि जे काही उरणार मग ते 11-12चं उरणार आहे. ओके, जेव्हा तुम्हाला मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो ऑफलाईन किंवा ऑनलाईन, त्याच्यामध्ये बेसिक तर आपण घेतोच, पण 11-12चं पण मी ॲड करून देतो महत्त्व तुम्हाला. पण माझं असं प्रामाणिकपणे मत आहे की तुम्ही एकदा स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे. ठीक आहे, कारण तुमचं बेसिक त्याच्यामध्ये क्लिअर होईल चांगलं बऱ्यापैकी. ठीक आहे, चला. आणि शेवटी एखादी गोष्ट आपण स्वतः वाचलेली आहे, हा सुद्धा एक कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो, जो तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, चला. मग आता इथे बघा, हे आपले टॉपिक्स होते 10 टॉपिक्स. तर यामध्ये आता पहिला टॉपिक आहे बघा. तर आता या सगळ्या तुम्ही जर बघितलं आपल्या स्क्रीनवर, तर बघा, उजवीकडे आपण घेतले क्लास वर्ग. ओके, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पार्ट 1 आणि 10वी पार्ट 2 हे आपले वर्ग आहे, क्लास आहेत 6वी ते 10वीचे. आणि हे टॉपिक्स आहेत बघा खाली घटक. ठीक आहे, मग आता आपण कसं वाचायचं बघा. तर बघा, जर मला अभ्यास करायचा आहे मानवी संस्थेचा म्हणजे ह्युमन सिस्टीमचा, तर ह्युमन सिस्टीम संबंधी चॅप्टर 6वीमध्ये चॅप्टर 8 आहे, 7वीमध्ये चॅप्टर नंबर 12, 8वीमध्ये चॅप्टर नंबर 11, 9वीमध्ये चॅप्टर नंबर 15, 10वी पार्ट 1मध्ये हा चॅप्टर नाही आहे, 10वी पार्ट 2मध्ये आपल्याला चॅप्टर 2 आणि 3 पाहायला मिळतील. म्हणजे बघा, आता काय झालं बघा, आता आपण काय केलं याच्यामध्ये बघा, आपण एक खूप सोपा पॉईंट या ठिकाणी तयार केला बघा, तो कुठला लक्षात ठेवा. तर आपण मानवी संस्था अभ्यास करताना फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 चॅप्टर एकत्र केले, आपली एवढी नोट्स बनली. आणि आता बघा, आता इतकं सोपं आहे की हा टॉपिक आपला पूर्ण कव्हर झाला त्या नोट्समधनं. सेपरेटली 6वी, 7वी, 8वी वाचल्यापेक्षा आता 1 गोमध्ये आपण अभ्यास केला, एक टॉपिक संपला, कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ठीक आहे, असंच करणं आपल्याला अपेक्षित आहे. मित्रांनो, काय करायचं आहे, ऑनलाईन बुक डाउनलोड करा किंवा बुक विकत आणा.
त्याला कट करा आणि असं कंपाईल करून घ्या, किंवा काही दिवसामध्ये तुम्हाला मी काय करणार आहे, माझ्या आपल्या ॲपवर आपला ॲप डाउनलोड करा सायन्स बाय राहुल देशमुख, त्यावर तुम्हाला मी चॅप्टर वाईज कंपाईल करून देईल. ऑलरेडी डायरेक्ट प्रिंट मारा आणि अभ्यास करा, ठीक आहे. पण त्यावेळी तुम्ही हे पण स्ट्रॅटेजी वाचू शकता सेपरेटली, ठीक आहे. चला नंतर बघा दुसरा टॉपिक आहे बघा पेशी टॉपिक हा कुठे आहे तर 6वीमध्ये नाही आहे, 9वीमध्ये नाही आहे, 10वीमध्ये नाही आहे. ओके, मग आहे कुठे तर 7 आणि 8मध्ये चॅप्टर नंबर 11 आणि 10. बघा सेल टॉपिकवर प्रश्न विचारले बघा मागच्या 2 वर्षापासून आयोगाने. मग आपण जर याच्यामधले बेसिक कव्हर केले 2 तर उरलं 11 12चं थोडंसं ते ॲड करा. सेल टॉपिक आपला संपलेला आहे शेवटपर्यंत, आता अभ्यास करायची गरज नाही आपल्याला, आपण पूर्ण ते वाचलेलं आहे व्यवस्थित. बघा झालं कंपाईल. नंतर बघा पोर्शन आपण कुठनं करूयात तर 6वीमध्ये चॅप्टर 7, 7वीमध्ये चॅप्टर 4 आणि 5, 8वीमध्ये 9वीमध्ये याच्यामध्ये चॅप्टर नाही आहे, 10वीमध्ये सुद्धा याच्यामध्ये चॅप्टर नाही आहे. बघा ठीक आहे, म्हणजे पोर्शन टॉपिक इतकं महत्त्वाचं आहे की आपल्याला वाटतं स्टेट बोर्डामध्ये कुठे कुठे आहे, तर तो कुठेच नाही, फक्त 2 क्लासमध्ये आहे, तो म्हणजे 7th आणि 6th आणि 7th मध्ये फक्त 3 चॅप्टर, ते पण लहान लहान. ठीक आहे, बघा किती आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. असाच अभ्यास आपण केला पाहिजे. ठीक आहे, आरोग्य आणि रोग, हेल्थ अँड डिसीज 6वी 7वीमध्ये नाही पाहायला मिळत नाही, 10th पार्ट 1 मध्ये नाही आपल्याला पाहायला मिळत. ओके, 8वीमध्ये चॅप्टर 2 आहे, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 9 असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आणि टिश्यू हे यासंबंधी चॅप्टर 9वीमध्ये चॅप्टर 17 आहे, 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 8 आहे. बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला हा चॅप्टर यासंबंधी माहिती पाहायला मिळत नाही. ठीक आहे, चला आता बघा सजीवांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन टॉपिक्स खूप जास्त महत्त्वाचं आहे. यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. याचं कारण काय बघा, कारण 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी पार्ट 2 जवळजवळ सगळ्या क्लासमध्ये हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो, फक्त 10वी पार्ट 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, 6वी चॅप्टर 2 3, 7वी चॅप्टर 1, 8वी चॅप्टर 1, 9वी चॅप्टर 6, 10वी पार्ट 2 चॅप्टर 6. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अनुवांशिकता हेरिडिटी हे नवीन टॉपिक 11 12चे ॲड झाले आहे, तर 9वीमध्ये चॅप्टर 16 मध्ये पाहायला मिळतं आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर 1 मध्ये पाहायला मिळतं. बाकी कुठल्याही क्लासमध्ये आपल्याला हा टॉपिक पाहायला मिळत नाही. नंतर बघा सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो 9वीमध्ये चॅप्टर 8 आणि 10वीमध्ये पार्ट 2 चॅप्टर 7. म्हणजे सूक्ष्मजीवांसंबंधीचे चॅप्टरचे नाव आहेत ते फक्त या दोन मध्ये आहे, म्हणून मी असं कंपाईल केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, वनस्पतीशास्त्र बॉटनी हे आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये पाहायला मिळते, वर्ग 7वा, आणि बाकी कुठल्याही क्लासमध्ये पाहायला मिळत नाही. आणि एन्व्हायरमेंट जे आहे बघा, एन्व्हायरमेंट आपल्याला पाहायला मिळतं बघा 8वीमध्ये चॅप्टर 2 आहे, 8 आणि 18, 9वीमध्ये चॅप्टर आहे बघा 7 आणि 9 बघा अशा, आणि शेवटचं 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर आहे बघा 4. बघा अशा प्रकारे हे आपण बायोचे टॉपिक सगळे कव्हर केले. तुम्हाला कळलेलं आहे बघा. याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट आढळली का, याच्यावरनं मला एक गोष्ट आढळली बघा की 10वी पार्ट 1 मध्ये बायोचा एकही टॉपिक आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा एकही टॉपिक आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे 10वी पार्ट 1चं पुस्तक आहे, याच्यामध्ये मेनली फिजिक्स केमिस्ट्री असू शकतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये बायोचे टॉपिक जास्त आहेत. बायोसंबंधी बॉटनी पण आहे, झुलॉजी पण आहे, आरोग्यसुद्धा आहे, हायजीनसुद्धा आहे. पण यावर जास्त प्रश्न विचारतात, म्हणून आपण सगळ्यात पहिले जर कंपाईल केलं पूर्ण, म्हणजे बघा 6वी 7वी 8वी 9वी 10वी पार्ट 1 पार्ट 2 यामध्ये जर आपण चॅप्टर कंपाईल केले तर बघा जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या विषयांचे अभ्यास करण्यासाठी आपण किती फक्त चॅप्टर्स अभ्यासली पाहिजे, तर 6वीमधले चॅप्टर हे 4च आहेत, 2 3 6 8. 7वीमधले 6 आहे बघा, 1 2 4 5 11 12. 8वीमधले 1 2 8 10 11 18 नंबरचे चॅप्टर्स. 9वीमध्ये 6 7 8 9 15 16 17. 10वी पार्ट 1 मध्ये बायो आपल्याला पाहायला मिळत नाही. 10वी पार्ट 2 मध्ये 1 2 3 4 6 7 आणि 8 9. बघा अशा प्रकारचे फक्त जर एवढे चॅप्टर आपण केले तर आपला बायोचा पूर्ण भाग कंप्लीट होतो, बेसिकचा भाग. जे थोडंसं उरतं ते 11 12चं आहे. आणि हे जेव्हा आपण बेसिक करतो, आता 11 12 खूप सोपं सुंदर सुटसुटीत आहे, त्यामध्ये एक्झॅक्ट आपल्याला कळतं प्रश्न काय येऊ शकतो. ओके, फॅक्च्युअल प्रश्न, कॉन्सेप्च्युअल प्रश्न, सायंटिस्टचे प्रश्न, टाईप्स प्रकार हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. पण हे जर केलं तर तुम्हाला पुढला व्हिडिओ आणखी चांगला समजेल. ओके ठीक आहे, हे कंपालेशन तुम्ही करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर बघा आता आपण बघूयात पुढला पॉईंट फिजिक्सचा. फिजिक्स स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी 6 to 10. फिजिक्समध्ये बघा चॅप्टर नंबर 1 आहे भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी. कुठनं अभ्यास कराल तर हा चॅप्टर फक्त 7वीमध्ये चॅप्टर नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतो हा टॉपिक. बाकी कुठल्याही क्लासमध्ये हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळत नाही. रेड क्रॉस मार्कचा अर्थ होतो की या ठिकाणी यासंबंधी कुठलीही माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. गती, बल, दाब, मोशन, फोर्स आणि प्रेशर यासंबंधी 6वीमध्ये चॅप्टर 9 आणि 10 आहेत. 7वीमध्ये चॅप्टर 7वा आहे, 8वीमध्ये चॅप्टर 3रा आहे, 9वीमध्ये चॅप्टर 1 आहे आणि 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर नाही आहे. 10वी पार्ट 1 सुद्धा चॅप्टर यासंबंधी आपल्याला पाहायला मिळत नाही. नंतर बघा कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे.
कार्य, ऊर्जा, शक्ती आणि यंत्रे, वर्क, एनर्जी, पॉवर आणि मशीन. यामध्ये 6वीमध्ये चॅप्टर 11वा 12वा आहे, 9वीमध्ये चॅप्टर 2 आहे आणि 10वी पार्ट 2 ॲक्च्युली हा बायोसंबंधी आहे पूर्ण. पण याच्यामध्ये चॅप्टर नंबर 5 आहे बघा, ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जा, ज्यावर एकदा राज्यसेवेने प्रश्न विचारला होता, सोपा प्रश्न, म्हणजे तो वाचून आपल्याला तो प्रश्न टॅकल झाला असता, म्हणून मी तिथे मुद्दाम इथे क्लिक टाकला हरित ऊर्जा. ओके, म्हणजे जरी पण हरित संबंध बायोसंबंधी वाटतो हरित शब्द, तरी ऊर्जा शब्द हा फिजिक्समध्ये आहे, म्हणून मी ग्रीन एनर्जी या ठिकाणी इथे मेन्शन केलेला आहे. नंतर बघा उष्णते किंवा हीट कुठनं कराल, तर हे 7वीमध्ये चॅप्टर नंबर 9 आहे, 8वीमध्ये चॅप्टर नंबर 14 आहे, 9वीमध्ये चॅप्टर यासंबंधी चॅप्टर नाही आहे, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर नंबर 5 आहे. तुम्हाला माहिती आहे का राज्यसेवेने जो प्रश्न विचारला यावर्षी 22मध्ये की फॅरनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन संबंधी प्रश्न विचारला होता, गणित विचारलं होतं उष्णता संबंधी, तर ते या टॉपिकमधनं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बेसिक्समधनंच तो प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर बघा गुरुत्वाकर्षण आणि म्हणजे ग्रॅव्हिटेशन 6वीमध्ये, 7वीमध्ये, 8वीमध्ये, 9वीमध्ये यासंबंधी टॉपिक नाही आहे, मात्र 10वी पार्ट 1 मध्ये यासंबंधी टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो, जो खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. नंतर बघा पुढलं बघा टॉपिक नंबर 6 अवकाश तंत्रज्ञान, थोडासा ॲप्लिकेशन बेस्ड टॉपिक आहे. ग्रॅव्हिटेशनचं ॲप्लिकेशन याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर यामध्ये 6वीमध्ये चॅप्टर 16, 7वीमध्ये चॅप्टर 20वा, 8वीमध्ये चॅप्टर 19वा, 9वीमध्ये चॅप्टर 18वा, 10वी पार्टमध्ये चॅप्टर 10वा. ओके, म्हणजे साधारणतः प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला एक चॅप्टर पाहायला मिळतो, ॲप्लिकेशन बेस्ड हा चॅप्टर आहे. ओके, ध्वनी म्हणजे साऊंड यासंबंधी 6वीमध्ये 13वा, 7वीमध्ये 18वा, 8वीमध्ये 15वा, 9वीमध्ये 12वा, 10वी पार्ट 1, 2 मध्ये आपल्याला चॅप्टर पाहायला मिळत नाही. मग हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, यावर सुद्धा पुन्हा प्रश्न येतात. त्याच्यानंतर लाईट्स टॉपिक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, यावर सुद्धा प्रश्न आणि गणित येतात. तर हा टॉपिक आपल्याला सगळ्या क्लासमध्ये जनरली पाहायला मिळतो. तर बघा 6वीमध्ये चॅप्टर 14 आहे, 7वीमध्ये चॅप्टर 17वा आहे, 8वीमध्ये चॅप्टर 16वा आहे, 9वीमध्ये चॅप्टर 11वा आहे, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 6वा 7वा आपल्याला पाहायला मिळतो. बाकी कुठल्याही क्लासमध्ये म्हणजे साधारणतः फिजिक्स संबंधी 10वी पार्ट 2 मध्ये कुठलीही माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर बघा संगणक तंत्रज्ञान, कम्प्युटर टेक्नॉलॉजी संबंधी एक चॅप्टर 9वीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 10 नंबरचा. विद्युतधारा आणि चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, याच्यामध्ये चॅप्टर 6वीमध्ये 15वा, 7वीमध्ये 8वा आणि 19वा, 8वीमध्ये 4था, 9वीमध्ये 3रा आणि 10वी पार्ट 1 मध्ये 4था चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे बघा आपण फिजिक्सचा अभ्यास कुठनं केला पाहिजे, तर फिजिक्सचा अभ्यास करताना बघा भौतिकशास्त्र आणि गणिताची उदाहरणं, फिजिक्स अँड न्यूमेरिकल्स याचा अभ्यास करताना आपण कोणती प्रकरणं अभ्यासावी, तर 6वीमध्ये जवळजवळ 8 चॅप्टर आहेत बघा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 7वीमध्ये 6, 7, 8, 9, 17, 18, 19 आणि 20, 8वीमध्ये 3रा, 4था, 15वा, 16वा, 17वा, 9वीमध्ये 1, 2, 3, 11वा, 12वा आणि 18वा आणि 10वी पार्ट 1 मध्ये 1, 4, 5, 6, 7, 10वा आणि 10वी पार्ट 2 मध्ये 5वा चॅप्टर. बघा जर आपण एवढे चॅप्टर कंपाईल केले तर या चॅप्टरमधनं तुमचं फिजिक्सचं सगळं बेसिक क्लिअर होईल. आणि जे प्रश्न अलीकडे आयोग विचारताय गणिताची उदाहरणं ते स्टेट बोर्डामधनं येत आहेत अलीकडच्या काळामध्ये, ते पण तुमच्या सांगा याच्यामध्ये कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आता शेवटच्या घटकामध्ये आपण जातो आहे, तर तो आपला घटक आहे बघा केमिस्ट्री स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये 6 to 10 मध्ये आपण बघितलं 11 टॉपिक आपल्याकडे होते. यामधला पहिला टॉपिक आहे बघा पदार्थांची अवस्था, स्टेट्स ऑफ मॅटर. तर यासंबंधी चॅप्टर 6वीमध्ये 5वा, 7वीमध्ये 14वा, 8वीमध्ये 6वा, 9वीमध्ये 4था, 10वी पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, 10वीच्या कुठल्याही बुकमध्ये पाहायला मिळत नाही. अणु आणि अणुची रचना, ॲटॉमिक स्ट्रक्चरवर प्रश्न आयोग विचारतो. आतापर्यंत जे प्रश्न विचारले त्यापैकी 90% प्रश्न स्टेट बोर्डाच्या या चॅप्टरमधून आली आहे, 8वीच्या 5व्या. हे आपण नंतर एकदा समजून घेऊ. नंतरच्या व्हिडिओमध्ये कंबाईन 2200, 2100 राज्यसेवेचे प्रश्न कुठनं आले, कुठल्या पेजवरनं आले हे तुम्हाला मी सगळं सांगेल. बघा मी साधारणतः 2-3 वर्षापासून प्रश्न कुठनं आला, सोर्स कुठला आहे सगळं सांगतोय मुलांना. याचे व्हिडिओ पण तुम्ही माझे पाहू शकता यूट्यूबवर. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा धातू विज्ञान, मेटलर्जी यासंबंधी बघा 6वी 7वी मध्ये चॅप्टर नाही आहे, 8वीमध्ये चॅप्टर 7वा आहे, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 8वा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. नंतर बघा रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन. तर हा यासंबंधी चॅप्टर बघा 7वीमध्ये 13वा आहे, 8वीमध्ये पण 13वा आहे, 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 3रा आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बघा आम्लारिक क्षार, ॲसिड बेस सॉल्ट यासंबंधी आपण जर चॅप्टर चेक केले तर 8वीमध्ये चॅप्टर नंबर 12वा आणि 9वीमध्ये चॅप्टर नंबर 5वा असे चॅप्टर 2 आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आणि आता शेवटचे टॉपिक बघा, तर कार्बनचे जग, हायड्रोकार्बन संबंधी हा टॉपिक आहे ज्यावर पुन्हा प्रश्न येतात, प्रश्न महत्त्वाचे याच्यावर येतात बरेचदा. तर या संबंधित टॉपिक आपल्याला 9वीमध्ये चॅप्टर नंबर 13वा पाहायला मिळतो
आणि 10वी पार्ट 1 मध्ये चॅप्टर 9 पाहायला मिळतो. बाकी कुठल्याही क्लासमध्ये हा टॉपिक आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आवर्त सारणी पिरियडिक टेबलवर आतापर्यंतचे प्रश्न विचारलेले आयोगाने 99% ते सुद्धा फक्त चॅप्टर नंबर 2 मधून विचारलेले आहेत, तेही 10वी पार्ट 1च्या. ठीक आहे. नंतर बघा किरणोत्सारिता, रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता आपण जर स्टेट बोर्ड वाचले किंवा चॅप्टर फक्त बघितले वरवरून तर या चॅप्टरमध्ये आपल्याला हा टॉपिक पाहायलाच मिळत नाही चॅप्टरवरून. मात्र जर तुम्ही डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं तर लक्षात ठेवायचं बघा पदार्थ आपल्या वापरातील नावाचा एक चॅप्टर आहे बघा 14वा 9वी मधला, त्याच्या पेज नंबर 155 वर तुम्हाला अल्फा बीटा गॅमा संबंधी माहिती आहे. तेच आपला किरणोत्सारिता. तुम्हाला याच्यावरनं कळलं पाहिजे का किती एक्सटेन्सिव्हली मी स्वतः पेज अँड पेज चेक करून हे तयार केलेलं आहे. ओके ठीक आहे. स्वतः चेक केलं, स्वतः प्रत्येक चॅप्टर कुठे घ्यायचा, कशामध्ये घेऊ, मी फिजिक्समध्ये घेऊ केमिस्ट्रीमध्ये घेऊ, प्रत्येक गोष्ट मी स्वतः तयार केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे एफर्ट 100% याच्यामध्ये वाचणार आहे मित्रांनो. ओके ठीक आहे. तर लक्षात ठेवा याच्यामधनंच हे प्रश्न तुम्हाला ते सगळं करायचं आहे. लक्षात ठेवा पेज नंबर 155 वरनं. ठीक आहे. पदार्थ आपल्या वापरातील सबस्टन्सेस इन डेली यूज जे आहे आपल्याला. ओके यासंबंधी बघा चॅप्टर नंबर 6वी मधलं 6वं, 7वी मधलं 15वं, 8वी मधलं 17वं चॅप्टर आहे, 9वी मधलं चॅप्टर नंबर 14 आहे आणि 10वी पार्ट 1-2 मध्ये यासंबंधी आपल्याला चॅप्टर पाहायला मिळत नाही. नंतर बघा नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस यासंबंधी 6वी मध्ये चॅप्टर 1, 7वी मध्ये 34 आणि 16वं चॅप्टर, 8वी मधलं 9वी मधलं 10वी पार्ट 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आता बघा जनरली आपण जर हा पॉईंट बघितला नॅचरल रिसोर्सेस तर आपल्याला हा बायोचा वाटतो, पण यामध्ये तुम्ही बघितलं याच्यामध्ये पाणी, जमीन यासंबंधी प्रदूषणासंबंधी गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी जनरली हा टॉपिक केमिस्ट्रीमध्ये घेतलेला आहे आणि तिथूनच करावं मला असं अपेक्षित आहे, म्हणून मी इथे घेतलेला आहे. आणि शेवटचा आपत्ती व्यवस्थापन हे सुद्धा मी केमिस्ट्रीमध्ये ठेवलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट यासंबंधी बघा तर 6वी मध्ये चॅप्टर नंबर 4 आहे, 7वी मध्ये चॅप्टर नंबर 10 आहे, 8वी मध्ये चॅप्टर नंबर 9 आहे. ओके 10वी पार्ट 2 मध्ये चॅप्टर नंबर 10 आहे. बाकी कुठल्या याच्यामध्ये हा पॉईंट पाहायला मिळत नाही. ओके ही स्ट्रॅटेजी होल अँड सोल मी स्वतः तयार केलेली आहे. तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. आधी पण सगळ्यात पहिले माझाच व्हिडिओ तुम्हाला आला होता एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. ओके बघा अशा प्रकारे ही आपली स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी आहे. आणि याच्यामध्ये आता केमिस्ट्रीचा अभ्यास करताना फक्त आपण एवढी प्रकरणं वाचली पाहिजेत. तर कुठली 6वी मधले चॅप्टर 1, 4, 5 आणि 6, 7th मध्ये चॅप्टर 3, 10, 13, 14, 15 अँड 16, 8वी मधले चॅप्टर 5th, 6th, 7th, 9th, 12th, 13th अँड 17th. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वी मधले चॅप्टर 4th, 5th, 13th अँड 14th, 10वी पार्ट 1 मधले बघा 2nd, 3rd, 8th आणि 9th आणि 10th पार्ट 2 मध्ये चॅप्टर नंबर 10th हे आपले केमिस्ट्री संबंधी आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे बघा तुम्हाला अभ्यास करताना अशा प्रकारे कंपायलेशन करायचं आहे. असं कंपायलेशन करा आणि अभ्यास करा, अभ्यास सुरू करा. ओके काय करायचं आहे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय. स्टेट बोर्ड विकत आणा, कट करा, या प्रकारे चॅप्टर लावून घ्या स्टेपलनी वेगळं आणि ते चॅप्टर वाचायचे. बघा स्टेट बोर्ड चॅप्टर का वाचायचे कारण ते खूप सोपे आहेत. बघा स्टेट बोर्डामध्ये कसं आहे डायग्राम जास्त आहेत, थेरी कमी आहे. यांनी काय होतं लगेच आपल्याला ते रिवाईज लगेच होतं आणि आपल्याला कळतं आणि एक कॉन्फिडन्स वाढतो. जेव्हा आपण कुठलंही बुक वाचतो, आता माझं पण बुक मार्केटमध्ये आहे ज्यावर खूप चांगले प्रश्न येतात, प्रश्नसंच आहे, तर सुद्धा तुम्हाला मी हे का सांगतोय कारण कॉन्फिडन्स वाढला पाहिजे मित्रांनो विषयामध्ये. ठीक आहे. तर काय होतं चॅप्टर लहान असतो आणि आपलं लगेच आपलं ते कव्हर होतं आणि बेसिक पण क्लिअर होतं, म्हणून ते तुम्ही वाचलं पाहिजे. आणि स्टेट बोर्डामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अर्धे पेज त्याच्यामध्ये काय दिलं आहे, हे करून बघा, ते करून बघा, हा एक्सप्लेन करा, जे आपल्याला वाचण्याची गरज नाही आहे. मेन पॉईंट जरी वाचले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. ही पहिली गोष्ट तुम्ही बुक विकत आणा, नाही तर काय करा बालभारती जर तुम्ही बघितलं असेल त्यावर PDF डाउनलोड करा, नाहीतर राहुल देशमुख सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ॲपवर आणि टेलिग्रामवर तुम्हाला PDF अवेलेबल आहे, फाईल्समध्ये सर्च करा. ओके ठीक आहे. आणि कंपाईल करा. नाहीतर थोड्या दिवसामध्ये मी काय करणार, मी स्वतः तुम्हाला काय करतोय प्रत्येक चॅप्टर वेगळा करून देतो आणि एका फोल्डरमध्ये फक्त डाउनलोड करा. ठीक आहे. थोडंसं फक्त आपल्याला थोडं वेट करावं लागेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे ही आपण बघितली आपली स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी, बेसिक स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अभ्यास कसा करावा, कोणते टॉपिक महत्त्वाचे, कोणते सब टॉपिक महत्त्वाचे, सायन्स अभ्यास करताना अडचणी काय येतात, सोर्स कुठला वापरला पाहिजे, हा व्हिडिओ घेऊन येईन. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ घेऊ NCERT स्ट्रॅटेजी कशी असेल. नंतर आपण घेऊ राज्यसेवा मेन्ससाठी GS 4 मध्ये सायन्स टेक्स्टचा अभ्यास कसा करावा, काय स्ट्रॅटेजी शेवटी वापरली पाहिजे, कंबाईन्स मेन्समध्ये आपण कसा अभ्यास आता केला पाहिजे येणाऱ्या एक्झामसाठी, हे सगळं मी येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ घेऊन येईन. ओके मित्रांनो आपल्या ऑनलाईन बॅच पण लॉन्च झालेले आहेत. त्याच्यामध्ये कंबाईन मेन्सची बॅच, बेसिक फाउंडेशन सायन्सची बॅच, फक्त आता व्हिडिओ त्याच्यामध्ये येणार आहेत. ओके तर एक खूप चांगल्या एक्सलंट बॅचेससाठी तुम्हाला त्या पाहायला मिळतात. ऑफलाईन बॅच सुद्धा आपली सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये असते. ठीक आहे.
तर बघा, हा आपला सगळ्यांचा आता आवडता प्लॅटफॉर्म सायन्स बाय राहुल देशमुख. नक्की जॉईन व्हा, सगळ्यांना शेअर करा. ओके, काही अडचण असेल तर माझा हा एक नंबर आहे, माझा क्रमांक आहे, तुम्ही मला कधीही फोन करू शकता, मेसेज करू शकता. जर मी फोन उचलला नसेल तर मी पुन्हा तुम्हाला फोन बॅक करेल. ठीक आहे, चला तर मग आपण आता थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.